Hello students, our today's topic is the remaining criterias of the animal classification, that is the circulatory system and the embryonic development. ठीक आहे, तर सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय की ज्यामध्ये ब्लड फ्लो होतं, दॅट इज द आवर सर्क्युलेटरी सिस्टीम. ज्यामध्ये काय होतं, सर्क्युलेशन होतं. सो बेसिकली इन्व्हॉल्व काय त्याच्यामध्ये हार्ट असतं, ब्लड आणि ब्लड व्हेसल्स, ह्या तीन ऑर्गन्सपासून काय झालं आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम तयार झाली आहे. तर या सर्क्युलेटरी सिस्टीमच्या बेसिसवरती ॲनिमल्सला पुन्हा आपण दोन ग्रुपमध्ये क्लासिफाय करतो, दॅट इज दी ओपन टाईप ऑफ सर्क्युलेशन अँड क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेशन. ठीक आहे, सो नावामध्ये ओपन टाईप मीन्स in this type of circulation blood flows openly directly into the body cavities. ठीक आहे, it is not flowing through the intact blood vessels. ठीक आहे ना, कोणत्या अशा ट्यूब लाईक स्ट्रक्चरमधून फ्लो होत नाही, स्पेसेसमधनं बॉडी कॅव्हिटीमधनं ते काय होतं, फ्लो होतं आहे. सो त्यांच्यामध्ये ब्लड वेसल्स नसतात. ठीक आहे, सो देर इज नो ब्लड वेसल्स. ठीक आहे, सो ब्लड पंप्स बाय द हार्ट, सो हार्ट पंप्स ब्लड इन द बॉडी कॅव्हिटीज डायरेक्टली. ठीक आहे, हार्टकडनं जे ब्लड पंप होतं ते डायरेक्टली कुठे जातं, बॉडी कॅव्हिटीजमध्ये जातं, बॉडी स्पेसेसमध्ये जातं. ठीक आहे ना. द एक्झाम्पल्स आर आर्थ्रोपोड्स, मोलुस्का, इकॅनोडर्म्स अँड दी हेमिकॉर्डेटा. ठीक आहे, आता क्लोज्ड टाईप म्हणजे काय, तर क्लोज टाईपमध्ये ब्लड फ्लोज थ्रू दी ब्लड व्हेसल्स. ठीक आहे ना. सो आपल्यामध्ये सुद्धा काय क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेशन आहे, बरोबर ना. आपल्याला आपल्या व्हेन्स दिसतात की नाही, व्हेन्स, बरोबर आहे. सो these are the veins, arteries आणि blood capillaries. ठीक आहे, तीन टाईपच्या वेसल्स असतात. arteries means which carries the oxygenated blood and veins means which carries the deoxygenated blood. किंवा सिंपल डेफिनेशन असते, arteries are those blood vessels which carry blood away from the heart, त्यांना म्हणायचं artery. आणि ज्या ब्लड वेसल्स ब्लड हार्टकडे घेऊन येत आहेत, टुवर्ड्स द हार्टकडे घेऊन येत आहेत, त्याला म्हणायचं व्हेन्स. आणि कॅपिलरीज ज्या असतात, कॅपिलरीज म्हणजे दिज आर मायन्यूट हेअर लाईक ब्लड वेसल्स. ठीक आहे, ज्या आर्टरी आणि व्हेनपासून तयार होतात. म्हणजे आर्टरी जेव्हा पुढे पुढे जाते, हार्टकडून जेव्हा निघतात तेव्हा काय होत जातं, पुढे त्यांचं डिव्हिजन होत जातं. आणि डिव्हिजन होत गेलं की जेव्हा टिश्यूमध्ये जातात, टिश्यूमध्ये काय होतं, ब्लड कॅपिलरीज तयार होतात. म्हणजे हेअर लाईक फाईन कॅपिलरीज तयार होतात. कारण का, प्रत्येक सेलपर्यंत पोहोचायचं आहे, तर लार्जर आर्टरी पोहोचणार नाही ना सेलमध्ये, फाईन पाहिजे एकदम, त्यामुळं कॅपिलरीज तयार होतात. ठीक आहे, आता एकाकडनं आर्टरी आली, इथे काय झालं, ब्रांचिंग झाली कॅपिलरीज, पुणे या कॅपिलरीज युनाईट होतात आणि इकडे व्हेन तयार होते. इकडून येणारं ऑर्गनकडे येणारं ऑक्सिजनेटेड ब्लड ती आर्टरी, इथून जे रिटर्न जाणार आहे पुन्हा हार्टकडे, दॅट इज व्हेन. सर्क्युलेशनमध्ये बघूया पुन्हा आपण ते. सो त्या बेसिसवरती दोन टाईप्स आहे, ओपन टाईप ऑफ सर्क्युलेशन अँड क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेशन. ठीक आहे, सो एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये जे तो रिमेनिंग जे आता ते कशामध्ये येतात, क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेशन. ठीक आहे, म्हणजे मोस्टली कॉर्डेट्स जे त्यांच्यामध्ये आपल्याला क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेशन दिसतो. नेक्स्ट क्रायटेरिया आहे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. ते एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटवरती काय ॲक्च्युली घेतलेलं आहे त्यामध्ये, तर फेट ऑफ दी ब्लास्टोपोर. ठीक आहे, आता व्हॉट इज दिस ब्लास्टोपोर, काय असतं, ज्यावेळी एम्ब्रिओ डेव्हलप होतो, ठीक आहे ना, ब्लास्टोसिस्ट स्ट्रक्चर तयार होतं. ठीक आहे, पुढे मग ते मोरुला वगैरे गॅस्ट्रुला असे स्ट्रक्चर तयार होत असतात. तर ब्लास्टोसिस्ट जेव्हा तो प्रेझेंट असतो, त्याच्यामध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असते ब्लास्टोसिस्ट म्हणजे. ठीक आहे ना, सिस्ट म्हणजे असं कॅव्हिटी स्ट्रक्चर. तर त्याच्यामध्ये पहिले माउथ फॉर्मेशन होत असतं किंवा ॲनस फॉर्मेशन होत असतं, ओपनिंग तयार होतात. ठीक आहे ना, हायर ॲनिमल्समध्ये. तर त्याच्या बेसिसवरती दोन टाईप्स केलेले, दॅट इज प्रोटोस्टोमिएट्स अँड ड्यूटेरोस्टोमिएट. ठीक आहे, प्रोटोस्टोमिएट मीन्स, प्रोटो मीन्स फर्स्ट, स्टोमा मीन्स माउथ. ठीक आहे, सो फर्स्ट फॉर्म होणार आहे. सो माउथ फॉर्म फर्स्ट. ठीक आहे, देन फॉर्मेशन ऑफ ॲनस टेक्स प्लेस. म्हणजे काय होणार इथे, अगोदर माउथ फॉर्म होतं, पहिली जी ओपनिंग अपियर होते त्या ब्लास्टोसिस्टमध्ये ती कोणती असते, माउथ असते, त्यांना आपण म्हणतो प्रोटोस्टोमिएट्स. ठीक आहे, द एक्झाम्पल प्लॅटिलमेंथिस टू द मोलुस्का. ठीक आहे, सिम्पल. देन ड्यूटेरोस्टोमिएट. ड्यूटेरोस्टोमिएट्समध्ये काय होईल, तर ॲनस फॉर्म्स दी फर्स्ट अँड माउथ फॉर्म्स लॅटर. ठीक आहे, फर्स्ट जी ओपनिंग तयार होईल ती काय असेल, ॲनस असेल. एक्झाम्पल्स काय, इकॅनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा अँड दी कॉर्डेट्स. म्हणजे याच्या पुढे, मोलुस्काच्या पुढे, बरोबर का नाही. मोलूनंतर आपल्याला माहिती आहे कोण आलं, एक हेमिकॉर्ड दिया. सो इकॅनोडर्म्स, हेमिकॉर्डेटा अँड कॉर्डेटा, these are the examples of deuterostomiate. सो हे असे टोटल 9 क्रायटेरियाज आहे. ठीक आहे ना.
7 क्रायटेरिया आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितले होते. 2 क्रायटेरिया बघितले, सर्क्युलेटरी सिस्टम अँड दी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये कशावर बघितलं, ऑन द बेसिस ऑफ फेट म्हणजे काय, फेट म्हणजे थोडक्यात त्याचं भविष्य, ठीक आहे. म्हणजे पुढे काय तयार होणार आहे, फेट ऑफ ब्लास्टोपोर म्हणजे काय पहिले तयार होईल, कोणती ओपनिंग तयार होईल पहिले ब्लास्टोसिस्टमध्ये, पोर म्हणजे ओपनिंग, त्यावरनं त्याचं क्लासिफिकेशन आहे प्रोटोस्टोमिएट्स आणि ड्यूटेरोस्टोमिएट्स, ठीक आहे. सो आता आपण क्रायटेरिया सर्व स्टडी केलेले, ठीक आहे ना. जवळपास 9 क्रायटेरियाज आपण स्टडी केले, डिफरंट क्रायटेरियाज. फर्स्ट बॉडी लेवल ऑफ ऑर्गनायझेशन त्यामध्ये आपण बघितलं, ठीक आहे. देन सिमेट्री आपण बघितली त्यामध्ये. त्यानंतर काय म्हणतात आपल्याला बॉडी कॅव्हिटीज बघितलं, सिलोमेट्स, असिलोमेट्स, बरोबर नाही, सुडोसिलोमेट्स. सेगमेंटेशन बघितलं, त्यानंतर नोटोकार्ड बघितला, ठीक आहे. आणि आता सर्क्युलेटरी सिस्टीम आणि एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, अशा टोटल 9 आपण बघितलेले क्रायटेरियाज. तर हा आता आपला क्रायटेरिया झालेला आहे क्लासिफिकेशनचा, ठीक आहे. आता ॲक्च्युअल आपण स्टार्ट करणार आहे, दॅट इज द फायलम्स. फायलम स्टडी करत असताना क्रायटेरिया व्यवस्थित करून घ्यायचे अगोदर, ठीक आहे ना. क्रायटेरिया व्यवस्थित केले तर फायलम स्टडी करायला आपल्याला काय जाईल, सोपा जाईल, ठीक आहे ना. म्हणजे काय होईल, त्या क्रायटेरियाला धरूनच आपल्याला त्या गोष्टी एक्सप्लेन करता येईल. किंवा आपल्याला लिहिताना क्रायटेरिया लिहावं लागणार आहे प्रत्येक फायलमचे, बरोबर ना. म्हणजे फायलम पोरीफेरा आला तुम्हाला थोडासा लिहायला काही आलं त्याच्यावरती, तर त्याचे आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की त्याच्यामध्ये सिमेट्री कोणती आहे, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणतं आहे, बॉडी कॅव्हिटी कोणती आहे, बरोबर आहे की नाही. आणि त्यासोबत स्पेशल कॅरेक्टरिस्टिक तर येणार आहे. ते आपण जनरल फक्त क्रायटेरियाज बघितले, त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर नाही येणार आहे. सो स्पेशल कॅरेक्टर मग त्या फायलमनुसार ते लक्षात राहतात का, तर ते स्पेशल आहे म्हणून. पण इकडे काय होतं, कॉमनली येतं, मग ते कन्फ्यूज व्हायला होतं. सो तो क्रायटेरिया व्यवस्थित करायचे ॲनिमल क्लासिफिकेशनचे, मग हे सोपं पडतं आपल्याला पुढे, ठीक आहे. सो चला फर्स्ट फायलम स्टार्ट करूया, दॅट इज द फायलम पोरीफेरा, ठीक आहे ना. फायलम पोरीफेरा. दिस फायलम पोरीफेरा इज कॉमनली नोन ॲज दी स्पॉन्जेस, ठीक आहे. यांना काय म्हटलेलं आहे, स्पॉन्जेस म्हटलेलं आहे. का स्पॉन्जेस म्हटलेलं आहे, किंवा हे अगोदर बघूया की व्हाय दीज आर कॉल्ड ॲज द पोरीफेरा, ठीक आहे. पोरीफेरॉन असं पण शब्द आलेला आहे. पोरीफेरा मीन्स दीज ॲनिमल्स बिअर्स दी पोर्स ऑन देअर बॉडी. त्यांच्या बॉडीवरती काय असतात, पोर्स आहे. सो दॅट इज पोरीफेरॉन, ठीक आहे ना. पोर्सवरनं तो शब्द तयार झाला पोरीफेरॉन्स, ठीक आहे. त्यामुळे शब्द आला पोरीफेरा. देन कॉमनली नोन ॲज स्पॉन्जेस. आता स्पॉन्जेस का, ड्यू टू द नेचर, दीज आर स्पॉन्जी इन नेचर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ पोर्स, है ना. त्याच्यावरती असे काय पोर्स आहे, छिद्र आहेत, त्याच्यामुळे तर कसे झाले, स्पॉन्जी झाले इन नेचर, ठीक आहे. त्यामध्ये बाथ स्पॉन्ज वगैरे पण एक्झाम्पल येतात, बाथ स्पॉन्ज वगैरे, ठीक आहे. देन हॅबिटॅट. आता आपल्याला एक पॉईंट्स बघत जायचे फायलममध्ये. हॅबिटॅट कुठे राहतात, तर ऑल आर द ॲक्वॅटिक, ठीक आहे. दीज आर नॉट टेरेस्ट्रियल, दीज आर ॲक्वॅटिक. अँड सेसाईल. सेसाईल म्हणजे काय, जे मूव्ह नाही होत, ठीक आहे ना. सेसाईल म्हणजे जे मूव्ह नाही होत, ते सबस्ट्रॅटमला अटॅच राहतात, दॅट इज द सेसाईल. त्यालाच आपण सेडेंटरी असं पण म्हणतो, सेसाईल ऑर सेडेंटरी, दोन्ही शब्द येतात त्याला. देन दीज आर मोस्टली मराईन बट फ्यू फाउंड इन द फ्रेश वॉटर, ठीक आहे. जेव्हा आपण एक्झाम्पल्स बघू तेव्हा तुम्हाला तिथे येईल की कोणता फ्रेश वॉटर आहे, ठीक आहे. देन सॉलिटरी ऑर कॉलोनियल. दे फाउंड ॲज अ सॉलिटरी ऑर कॉलोनियल. सॉलिटरी म्हणजे काय, तर सिंगल, ठीक आहे. म्हणजे एकटे पण आढळतात किंवा ते कॉलोनियल फॉर्ममध्ये पण आढळतात, म्हणजे ग्रुपने पण आढळतात, दॅट इज कॉलनी. देन द एंटायर बॉडी इज विथ द पोर्स, ठीक आहे ना. आपण काय सांगितलं सुरुवातीलाच की पोरीफेरा काय म्हटलं आहे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ पोर्स ऑन देअर बॉडी सरफेस. सो त्यांच्या पूर्ण बॉडी सरफेसवरती पोर्स दिसतात, आणि हे पोर्स आहे ते 2 टाईपचे, एक म्हणजे स्मॉल पोर्स आणि अनदर वन इज लार्ज पोर. तर स्मॉल पोर्स हे अनेक असतात, ठीक आहे. स्मॉल पोर्स हे अनेक असतात, लार्ज पोर हा एकच असतो, ठीक आहे. इट इज अ सिंगल, एकच आहे. स्मॉल पोर इज नोन ॲज ऑस्टिया अँड थ्रू दिस ऑस्टिया वॉटर एंटर्स इन द बॉडी, ठीक आहे. ऑस्टिया थ्रू काय होतं, बॉडीमध्ये वॉटर एंटर होतं थ्रू द स्मॉल पोर्स, आणि वॉटर जे बाहेर जातं ते फक्त एका ओपनिंगनं जातं, दॅट इज दी पोर, लार्ज पोर विच इज नोन ॲज ऑस्क्युलम, ठीक आहे. सो ऑस्टिया थ्रू काय होईल, वॉटर एंटर होईल, आणि ऑस्क्युलम थ्रू काय होईल, वॉटर एक्झिट होईल, ठीक आहे. देन ते स्ट्रक्चर आपण बघणार आहे, त्यामध्ये पुन्हा पोर्स वगैरे, ठीक आहे. सेल्स आपल्याला त्याच्यामधले बघायचे आहे, स्ट्रक्चर बघताना ते कळेल. देन बॉडी ऑर्गनायझेशन. आता बघा हा इनिशियल आहे, सो सिम्पल ऑर्गनायझेशन दिसेल, दॅट इज सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ठीक आहे.
प्रोटोप्लाझ्मिक नाही म्हणणार आपण, का? बिकॉज इट इज नॉट युनिसेल्युलर, इट इज अ मल्टीसेल्युलर. ठीक आहे ना. दॅट इज वाय दी सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. एकच सेल असते का त्याच्यामध्ये? नाही, अनेक सेल्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. कोइनोसाइट्स वगैरे सेल्स असतात. देन सिमेट्री, टाइप ऑफ सिमेट्री, दीज आर मोस्टली असिमेट्रिकल. ठीक आहे. बट देर आर सम रॅडियल सिमेट्रिकल. द एक्झाम्पल इज सायकॉन. ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ सायकॉन आहे आपल्याला बुकमध्ये दिलेले आहे डायग्राम. ठीक आहे. इमेजेस ऑफ सायकॉन. सो ते बघून घेऊ शकता तुम्ही. रॅडियल सिमेट्री विच इज शोन बाय दी सायकॉन. देन नेक्स्ट आहे आता इम्पॉर्टंट किंवा स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स, ते इथून चालू होणार आहे. दॅट इज बॉडी वॉल ऑफ दी पोरीफेरॉन. द बॉडी वॉल ऑफ पोरीफेरॉन इज मेड अप ऑफ द आउटर अँड इनर लेयर्स ऑफ दी सेल्स. दोन लेयर आहे सेलच्या, एक असते आउटर आणि एक असते इनर. तर आउटरला म्हणतो आपण पिनॅकोडर्म. पिनॅकोडर्म का म्हणतो? बिकॉज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द सेल्स, दॅट इज 2 सेल्स प्रेझेंट असतात आउटर पिनॅकोडर्ममध्ये, पिनोसाइट सेल्स आणि पोरोसाइट्स सेल्स. पिनोसाइट्स आर फ्लॅट सेल्स अँड पोरोसाइट्स आर दी ओव्हल सेल्स. ठीक आहे. त्याचा आपण डायग्राम बघणार आहे, पिनोसाइट्स, पोरोसाइट्स आणि ह्या कोइनोसाइट्ससुद्धा. इनर कोइनोडर्म, कोइनोडर्म त्याच्यावरच नाव दिले ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द कोइनोसाइट्स. ठीक आहे. सो दीज कोइनोसाइट्स, दिस इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फायलम पोरीफेरा. काय म्हटलंय? इट इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक. युनिक कॅरेक्टर कोणाचं युनिक कॅरेक्टर आहे? युनिक कॅरेक्टर ऑफ पोरीफेरा. म्हणजे काय? युनिक कॅरेक्टरचा अर्थ काय असतो? की ते कॅरेक्टर फक्त आणि फक्त आपल्याला कोणामध्ये दिसणार आहे? फायलम पोरीफेरामध्ये दिसणार आहे. ठीक आहे. पोरीफेरा सोडून कुठेही तुम्हाला ते दिसणार नाही. दॅट इज वाय इट इज अ युनिक कॅरेक्टरिस्टिक. दॅट इज द प्रेझेन्स ऑफ कोइनोसाइट सेल्स. दीज आर फ्लायजिलेटेड सेल्स. ठीक आहे. यांना आपण कॉलर सेल्ससुद्धा म्हणतो, कॉलर फ्लायजिलेटेड सेल्स. ते आपण स्ट्रक्चर बघणार आहे. वाय दीज आर फ्लायजिलेटेड किंवा कॉलर सेल्स का म्हणतो त्याला. ठीक आहे ना. ॲट दी कॉलरला प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि त्याला फ्लायजेला प्रेझेंट असतात. त्यांचं फंक्शन काय आहे ते आपण पुढे बघू, कोइनोसाइट्स जेव्हा आपण स्ट्रक्चर बघू. ठीक आहे ना. सो दीज आर दी सम कॉमन बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स. त्यामध्ये सुरुवातीचं हॅबिटॅट वगैरे आपण सांगितलं, कोणत्या फॉर्म्समध्ये आपल्याला आढळतात. ते सॉलिटरी किंवा कोलोनियल फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येतात. त्यांच्यावरती पोर्स प्रेझेंट असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्या शब्दावरनं आता. ठीक आहे ना. म्हणजे फायलमच्या नावावरनं. पोरीफेरा म्हणजे काय? याच्यामध्ये पोर्स असतात. पोर्स असल्यामुळे हा कसा झाला? स्पॉन्जी झाला. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. मग पोर्स कसे आहे? 2 टाईपचे पोर्स आहे, स्मॉल अँड लार्ज. छोटे मोठे. छोटे ते अनेक आहे, मोठा आहे तो एकच आहे. छोट्यांना काय म्हणलं? ऑस्टिया. मोठ्याला काय म्हणलं? ऑस्क्युलम. छोटे काय करतायत? एंट्री देत आहेत. मोठा काय करतोय? बाहेर काढतोय. ठीक आहे. सिम्पल झालं. बेसिक तरी आपल्या लक्षात राहणार की व्हॉट इज द पोरीफेरा. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला पोर्स लक्षात ठेवायलाच पाहिजे, कारण दिस इज दिस काय म्हणता येईल स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि कोइनोसाइट्स त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना. युनिक कॅरेक्टरिस्टिक. फायलम जर दिले आणि तुम्हाला क्वेश्चन दिला की कोइनोसाइट्स आर प्रेझेंट इन विच ऑफ द फॉलोइंग किंवा एक्झाम्पल्स दिलं. ठीक आहे ना. म्हणजे याचे एक्झाम्पल दिलं तुम्हाला, सायकन दिलं, बाथ स्पॉन्ज दिला, स्पॉन्जिला दिला, तर युनिक कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहीत असलं पाहिजे की स्पॉन्जिला इज अ एक्झाम्पल ऑफ स्पॉन्जेस किंवा सायकॉन इज अ एक्झाम्पल ऑफ पोरीफेरा अँड युनिक कॅरेक्टर आहे पोरीफेराचं प्रेझेन्स ऑफ कोइनोसाइट्स. सो आन्सर विल बी जे काय दिलं असेल, सायकॉन दिला किंवा स्पॉन्जिला दिला ते. सो एक्झाम्पलसुद्धा महत्त्वाचे. क्वेश्चन डायरेक्टली फायलमवर न विचारता, फायलमचं नाव न विचारता क्वेश्चन थ्रू काय म्हणतो आपल्याला एक्झाम्पल थ्रू ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे ना. म्हणजे त्या फायलमचा एक्झाम्पल द्यायचा आणि मग त्याचं कॅरेक्टरिस्टिक विचारायचं. ठीक आहे. असं होऊ शकतं. सो त्यासाठी एक्झाम्पल्स महत्त्वाचे आपल्याला लर्न करणं. प्रत्येक फायलमचे एक्झाम्पल्स आपल्याला पाठ झाले पाहिजे, कारण की तसं जर विचारलं आणि तसं म्हणजे येणारा गोष्ट पण आपली जाईल जर आपल्याला एक्झाम्पल माहीत नसेल तर. ठीक आहे. सो नेक्स्ट जे असेल ते आपण स्ट्रक्चर बघणार आहे. स्ट्रक्चर ऑफ द बॉडी वॉल ऑफ पोरीफेरा. ऑफ बॉडी वॉल ऑफ दी स्पॉन्जेस. ठीक आहे. आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केले आहे स्पॉन्जेसचे. सो स्पॉन्जेस म्हणजे देअर इज अ सिम्पल काय म्हणता येईल आपल्याला ॲग्रिगेशन आहे ऑफ द सेल्स. ठीक आहे ना. ज्याच्यामध्ये कुठेही ऑर्गन्स किंवा टिश्यू फॉर्मेशन सिस्टीम्स आपल्याला दिसणार नाहीत. सो स्ट्रक्चर ऑफ बॉडी वॉल आपल्याला बघायचं की ॲक्च्युली कोणकोणत्या टाईपच्या सेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्या काय बेसिक फंक्शन परफॉर्म करत आहेत. ठीक आहे. सो हे आपण इथे बेसिक स्ट्रक्चर दाखवतो आहे वॉलचं. ठीक आहे ना. आता हा सपोज इट इज अ काय म्हणता येईल आपल्याला स्पॉन्जेस आहे.
ठीक आहे. एक्झाम्पल आहे, एखादा सायकॉन वगैरे असेल, एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहे. सो ही त्याची बॉडी वॉल आहे, ठीक आहे. दिस इज दी कम्प्लीट बॉडी वॉल. आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्या बॉडी सरफेसवरती काय प्रेझेंट असतात, स्मॉल पोर्स प्रेझेंट असतात, ठीक आहे. न्यूमरस स्पोर्स आर प्रेझेंट, ठीक आहे. न्यूमरस म्हणजे काय, अनेक स्मॉल पोर्स. सो हे आपण ते पोर्स दाखवले, ते पुढे बघूया वॉटर कॅनल सिस्टीम काय असते. तर या बॉडी वॉलमध्ये ॲक्च्युली आपण हे असं दाखवलं, तर याच्यात कोणकोणत्या टाईपच्या सेल्स आहे ते आपण इथे दाखवतो आहे, ठीक आहे. इथं जे आपण दाखवली ही बॉडी वॉल, आतमध्ये काही नसतं, आतमध्ये काय असते, कॅव्हिटी असते, ठीक आहे ना. सो या बॉडी वॉलमध्ये जे काय आहे ते या बॉडी वॉलमध्ये सेल्स आहे आणि त्या सेल्स त्याच्या बॉडीमध्ये फंक्शन परफॉर्म करतात. तर या बॉडी वॉलमध्ये आपल्याला काय काय दिसतं, तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे की आउटर साईडला आउटर आणि इनर अशा 2 लेअर प्रेझेंट असतात, ठीक आहे. सो आउटर जी लेअर असते तिला आपण पिनॅकोडम म्हणलं होतं, बरोबर का नाही. सो दॅट पिनॅकोडम अगेन हॅव द 2 टाईप्स ऑफ द सेल्स, ठीक आहे. पिनॅकोडममध्ये 2 टाईपच्या सेल्स होतात, तिलाच आपण डर्मल लेअर म्हणतो, आउटर. बघा इथे दाखवली ही आउटर, दिस वन इज द इनर, ठीक आहे ना. इनरला आपण म्हणलं होतं दॅट इज विच इज मेड अप ऑफ द कोइनोसाइट्स, ठीक आहे. सो द आउटर डर्मल लेअर और पिनॅकोडर्म हॅव द 2 टाईप्स ऑफ द सेल्स, दॅट इज पिनोसाइट्स, ठीक आहे ना. पिनोसाइट सेल्स अँड पोरोसाइट सेल्स, ठीक आहे. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आहे की 2 टाईपच्या सेल्स प्रेझेंट होत्या पिनॅकोडर्ममध्ये. तर त्या 2 टाईपच्या सेल मीन्स पिनोसाइट्स अँड दी पोरोसाइट सेल्स, ठीक आहे. आता फंक्शन किंवा डिफरन्स काय पिनोसाइट्स अँड पोरोसाइट सेल्समध्ये, दीज पिनोसाइट सेल्स आर फ्लॅट, ठीक आहे. दीज आर द फ्लॅट सेल्स अँड पोरोसाइट सेल्स दीज आर ओव्हल सेल्स, ठीक आहे. पोरोसाइट्स आर दी ओव्हल शेप्ड सेल्स अँड दीज पोरोसाइट्स, यांना पोरोसाइट्स का म्हणलं आता, तर बघा दीज सेल्स फॉर्म्स दॅट पोर दॅट इज दी ऑस्टिया, ठीक आहे. जे ऑस्टिया फॉर्मेशन झालेलं आहे, पोर फॉर्मेशन झालं आहे, ते कशामुळे होतं आहे, ड्यू टू द पोरोसाइट, ठीक आहे. बघा इथे हा काय प्रेझेंट आहे, ऑस्टिया. इथं काय ओपनिंग आहे, थ्रू दिस ऑस्टिया द वॉटर एंटर्स इन द बॉडी, दॅट इज इन द स्पॉन्जोसिल, ठीक आहे, कॅव्हिटीमध्ये. कशाने तयार झालं, दोन्ही साईडला कोण प्रेझेंट आहे, या पोरोसाइट सेल्स प्रेझेंट आहे, ठीक आहे. आणि त्यांनी तो पोर तयार केला आहे. इथे काय नाही आहे, इथे पिनोसाइट सेल्स अब्सेंट आहे, इथे कोण आहे, पोरोसाइट सेल्स विच फॉर्म्स दी पोर. एक कॅनल तयार झाली, त्याच्यामध्ये पोर तयार झाला, दॅट इज द ऑस्टिया, दॅट इज वाय दीज आर कॉल्ड एज दी पोरोसाइट सेल्स, ठीक आहे. देन मग आता ह्या झाल्या आउटर लेअरमध्ये दिसणाऱ्या डर्मल लेअरच्या 2 सेल्स, दॅट इज पिनोसाइट सेल्स अँड पोरोसाइट सेल्स. इनर आता बघून घेऊया आपण अगोदर. इनरमध्ये आपण सांगितलं होतं की कोइनोडर्म प्रेझेंट असते. कोइनोडर्म म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे, स्पेशल टाईप ऑफ सेल्स प्रेझेंट आहे, दॅट इज द कोइनोसाइट सेल्स, ठीक आहे. दिस कोइनोसाइट सेल्स इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्पॉन्जेस, ठीक आहे. सो इट इज अ युनिक कॅरेक्टर, युनिक कॅरेक्टर. कोणाचं युनिक कॅरेक्टर आहे, युनिक कॅरेक्टर ऑफ स्पॉन्जेस, ठीक आहे ना. आपण काय स्टडी करतोय, स्पॉन्जेस स्टडी करतोय, म्हणजे पोरीफेरा स्टडी करतोय. सो इट इज द युनिक कॅरेक्टर ऑफ द पोरीफेरा, दॅट इज द स्पॉन्जेस, ठीक आहे. सो दिस कोइनोसाइट सेल्स, these are known as the collar flagellated cells, ठीक आहे ना. यालाच काय म्हणतो आपण, कॉलर फ्लॅजिलेटेड सेल्स, बिकॉज दे हॅव द फ्लायजेला, ठीक आहे. आणि ॲट द नेक त्या ठिकाणी काय झालं असतं, कॉलर लाईक स्ट्रक्चर तयार झालं असतं, म्हणजे काय नॅरो झालेलं आहे, ठीक आहे, असा राऊंडेड, त्याला म्हणतो आपण कॉलर. सो दिस सेल्स हॅव द फ्लायजेला, सो दिस इज दी फ्लायजेलम, ठीक आहे. सिंगल असतं तेव्हा आपण फ्लायजेलम म्हणतो, अनेक असेल तेव्हा फ्लायजेला म्हणतो, ठीक आहे ना. सो दे हॅव दी फ्लायजेलम, प्रत्येकाला फ्लायजेला प्रेझेंट असतात, फ्लायजेलम प्रेझेंट असतो टू दिस कोइनोसाइट सेल्स, ठीक आहे. आणि या कोइनोसाइट सेल्स कुठे आहे, तर इनर लेअरला सगळ्यात आतमध्ये. म्हणजे इथे बघा, इथे जे आपण दाखवले आहे दीज आर द फ्लायजेला दाखवलेले आहेत, ठीक आहे ना. आता इथे आपण पुन्हा डिटेल सेल दाखवलेले नाही, कारण ऑलरेडी आपण इथे डिटेल सेल दाखवली. सो दीज आर द फ्लायजेला, हे जे एक्सटेन्शन दिसत आहेत तुम्हाला काय दिसत आहेत, ते फ्लायजेला. हे कशासाठी काढले, की आपल्याला आयडेंटिफिकेशनसाठी की हे आतली जी लेअर आहे ती कोइनोसाइटची लेअर आहे, ठीक आहे. ही जी लाईन दिसते ती कोइनोसाइटची आहे, ही बाहेरची आहे ती म्हणजे डर्मल. पण याच्यामध्ये आता बघा की इथे एक अजून मी लेअर लिहिलं आहे, दॅट इज मेझेनकाइमी, ठीक आहे. सो in between these 2 layers, that is coinocytes and the dermal layer, there is a gelatinous material is present in between these 2 layers, ठीक है. that material is called as mesenchyme, ठीक है. कुठे प्रेझेंट आहे बघा, आता
ही जे पिनोसाइट अँड पोरोसाइट्स या दोन्ही एकत्र मिळून काय तयार करतायत, बाहेरची लेअर, आउटर लेअर, बरोबर आहे. ही आतली लेअर झाली आपली कोइनोडर्म, ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, कोइनोसाइट सेल्स प्रेझेंट आहे. आता जो याच्यामध्ये पोर्शन आहे, इन बिटवीन जो पोर्शन आहे म्हणजे ह्या आणि हा, ठीक आहे, याच्यामधला जो पोर्शन आहे, या पोर्शनमध्ये पुन्हा काय असतं, एक जेलॅटिनस सबस्टन्स प्रेझेंट आहे विच कन्सिस्ट दिस सेल्स. त्याच्यामध्ये सेल्स असतात पुन्हा, डिफरंट टाइप्स ऑफ द सेल्स. दॅट सेल्स आर कॉल्ड ॲज दी अमिबोसाइट सेल्स. ठीक आहे, अमिबोसाइट सेल्स. इट कंटेन्स दी अमिबोसाइट सेल्स. कोण, मेझेनकायमी. मेझेनकायमी कुठे प्रेझेंट आहे, मेझेनकायमी आउटर आणि इनर लेअरच्या मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, मेझेनकायमीमध्ये काय आहे, मेझेनकायमीमध्ये स्पेशल टाईप ऑफ सेल्स आहे विच आर नोन ॲज अमिबोसाइट सेल्स. अमिबोसाइट्स म्हणजे का, अमिबोसाइट बिकॉज देअर शेप इज इरेग्युलर. ठीक आहे ना, अमिबा असं नाव आपण का देतो कोणत्या सेलला, तर जेव्हा एखादी सेल ही इरेग्युलर शेप्ड असेल तेव्हा आपण तिला अमिबोसाइट्स म्हणतो. ठीक आहे, अमिबॉइड मुवमेंट वगैरे असं म्हणतो आपण. सो अमिबोसाइट सेल्स विच हॅव द इरेग्युलर शेप. ठीक आहे, इथे आपण एकच दाखवले, अनेक असतात त्याच्या पुन्हा दोन सेल आपल्याला दिसून येतात. अमिबोसाइट सेल्समध्ये दोन फॉर्म आपल्याला दिसून येतात, दॅट इज क्लेरोब्लास्ट सेल आणि आर्किओसाइट सेल्स. ठीक आहे, अमिबोसाइट्समध्येच आपल्याला दोन फॉर्म दिसतात, स्क्लेरोब्लास्ट सेल अँड आर्किओसाइट सेल. तर स्क्लेरोब्लास्टचं फंक्शन वेगळं आहे आणि आर्किओसाइटचं फंक्शन वेगळं आहे. ह्या ज्या स्क्लेरोब्लास्ट आहेत त्या काय करतात, दे हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ द स्केलेटन. ठीक आहे, बघा आता इथे स्केलेटन दाखवलं आपण, स्पायक्यूल. सो स्पायक्यूल काय, इथे स्पायक्यूल इज अ स्केलेटन मटेरियल आहे. ठीक आहे, इट इज अ skeleton of sponges. So skeleton of sponges is made up of the spicule. What are the spicules? Spicules are the elements, ठीक आहे, which gives support to the sponges. जसं आपल्या बॉडीमध्ये स्केलेटन प्रेझेंट आहे, दॅट इज बोनी स्केलेटन आहे आपल्यामध्ये. ठीक आहे, आपलं स्केलेटन कुठे आहे, एक्सटर्नल आहे की इंटरनल आहे, बाहेरून दिसत आहेत का, नाही, दॅट इज इंटरनली प्रेझेंट आहे. सो सेम the skeleton of sponges is also internal. So it is a skeleton. हा कोणता टाईपचा आहे, इंटरनल. दोन टाईपचे स्केलेटन असतात, इंटरनल अँड एक्सटर्नल स्केलेटन. सो स्पॉन्जेसमध्ये आपल्याला इंटरनल स्केलेटन दिसतो, पाठ करण्याची गरज नाही जर डायग्राम आपण समजून घेतली तर, बरोबर ना. का, कारण का आपल्याला डायग्राममध्ये दिसते स्पायक्यूल कुठे प्रेझेंट आहे, आत प्रेझेंट आहे, बाहेर एका बॉडी सरफेसवरती नाही. सो ऑब्विसली काय झालं, स्केलेटन कुठे प्रेझेंट आहे, इंटरनली आहे. सो झाला एक पॉईंट आपल्याला आपोआप पाठ झाला. डायग्राम व्यवस्थित केली की सगळा फायलम आपला तोंडपाठ होऊन जाईल, बाकी काही करण्याची गरज नाही आहे. लेयर्स आल्या. ऑस्टिया आपल्याला माहिती आहे कसा तयार झाला. ऑस्टिया दीज आर द स्मॉल पोर्स विच गिव्स एंट्री टू द वॉटर. ठीक आहे, हां. नेक्स्ट आहे आर्किओसाइट सेल्स. स्क्लेरोब्लास्टचं फंक्शन आपण बघितलं, फॉर्मेशन ऑफ द स्केलेटन. सो दे सिक्रेट दी स्पायक्यूल्स. ठीक आहे, या स्पायक्यूल्सचे पुन्हा पण डिफरंट टाईप्स असतात. ठीक आहे, म्हणजे कॅल्केरियस स्पायक्यूल्स आहे, त्यानंतर सिलिशियस स्पायक्यूल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ते आपण टाईप्स बघणार आहे, यांचं पुन्हा क्लासिफिकेशन आहे 3 ग्रुप्समध्ये. त्या ग्रुप्सनुसार हे त्याचं स्केलेटन चेंज होत जातं. ठीक आहे, सो तो पॉईंट आपण डायरेक्टली तिथे बघणार आहे. देन आर्किओसाइट, दीज आर दी टोटीपोटंट सेल्स. ठीक आहे, टोटीपोटंट शब्द तुम्ही ऐकला असेल, मे बी क्लास 10th मध्ये 9th मध्ये टोटीपोटेन्सी मला वाटतं काहीतरी होतं. टोटीपोटंट म्हणजे अशी सेल की जी कोणता एक नवीन ऑर्गन तयार करू शकते. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण टोटीपोटेन्सी ऑफ द सेल. सो टोटीपोटेन्सी म्हणजे अशी कॅपॅसिटी टू गिव्ह राईज अ कम्प्लीट ऑर्गन फ्रॉम अ सिंगल सेल. एक सेल जी असते ती पूर्ण एक ऑर्गन तयार करू शकते, त्याला म्हणायचं टोटीपोटेन्सी. त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो टोटीपोटेन्सी. तर दीज आर टोटीपोटेंट सेल्स. मग ह्या काय करतात, तर या इथे कोणते ऑर्गन तयार करणार नाही, कारण याच्यामध्ये ऑर्गन आहे का, सिस्टीम आहे का, नाही. सो इथं काय असेल, सेल्स आहे ना फक्त. सो दीज आर्किओसाइट्स फॉर्म दी सेल्स, आणि त्या सेल असतात दॅट इज फॉर्मेशन ऑफ ओवा अँड स्पर्मॅटोसाइट. दॅट इज ड्युरिंग द सेक्शुअल रिप्रोडक्शन दीज सेल्स फॉर्म्स दी ओवा अँड स्पर्मॅटोसाइट. ठीक आहे, so archaeocytes helps in the sexual reproduction because they forms the gametes, that is ova female gamete and spermatocyte means male gamete. ठीक आहे, that is the archaeocyte. पुढे हा जो ऑस्टिया आहे, इट गिव्स अ एंट्री टू द वॉटर. झालं स्मॉल पोर. आता या डायग्राम वरती येऊया.
ठीक आहे. आपण ही वॉल स्टडी केली आता, स्ट्रक्चर ऑफ वॉल, की त्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं. आउटर लेअरमध्ये काय आहे, पिनोसाइट आहे, पोरोसाइट आहे. इनर लेअरमध्ये कोइनोसाइट आहे. मिडलमध्ये काय प्रेझेंट आहे, मेझेनकायमी आहे. मेझेनकायमीमध्ये काय आहे, अमिबोसाइट सेल्स आहे. अमिबोसाइट सेल्स पुन्हा दोन प्रकारचे आहे, स्क्लेरोब्लास्ट सेल्स आणि अर्किओसाइट सेल्स. ठीक आहे. डायग्राम लक्षात ठेवले की ते आपोआप लक्षात राहतं. आतमध्ये आता काय प्रेझेंट असतं, ही इनर आहे, याच्या आत काय प्रेझेंट असेल, याची कॅव्हिटी प्रेझेंट असते. ठीक आहे. सो इनर टू दिस देर इज अ कॅव्हिटी, दॅट कॅव्हिटी इज नोन ॲज द स्पॉन्जोसील. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, स्पॉन्जोसील. स्पॉन्जोसील का, स्पॉन्जेसमध्ये असणारी कॅव्हिटी. सील मीन्स कॅव्हिटी, दॅट इज स्पॉन्जोसील. आता काय होतं, द वॉटर एंटर्स थ्रू द ऑस्टिया. ठीक आहे. मायन्यूट पोर्समधनं काय होतं असतं, वॉटर आतमध्ये एंटर होतं. अँड दिस वॉटर एंटर्स इन टू दिस स्पॉन्जोसील. बरोबर की नाही, या स्पॉन्जोसीलमध्ये येईल. आता या स्पॉन्जोसीलमध्ये आल्यानंतर इथे काय प्रेझेंट आहे, दीज आर द कोइनोसाइट सेल्स. बरोबर की नाही. या कोइनोसाइट सेल्सला काय प्रेझेंट आहे, फ्लायजेला प्रेझेंट आहे. या फ्लायजेलाचं काम काय मग, तो असंच आहे का, नाही. ज्यावेळी वॉटर एंटर होतं, वॉटर एंटर झाल्यानंतर वॉटरचा कंटिन्युअस फ्लो मेंटेन करण्याचं काम कोण करत असतात, हे फ्लायजेला करत असतात. म्हणजे बघा, अशी बॉडी आहे, पाणी एंटर होतं आहे आणि आतमध्ये फ्लायजेल आहे, तर ते फ्लायजेला मूव्ह होत असतात. काय करतात, कंटिन्यू येणाऱ्या पाण्याला वरती बाहेर फेकत राहतात. ठीक आहे. सो कंटिन्यू असे फ्लायजेला अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत राहतात. म्हणजे पाणी काय होत राहील, कंटिन्यू अपवर्ड डायरेक्शनला जाईल. का अपवर्ड डायरेक्शनला जाईल, कारण हे आलेलं पाणी कुठं काढायचं आहे, पुन्हा बाहेर काढायचं आहे थ्रू द ऑस्क्युलम. सो ऑस्क्युलम इज अ लार्ज सिंगल ओपनिंग थ्रू विच द वॉटर एक्झिट. ठीक आहे. एंट्री कोण देत आहे, ऑस्टिया. दीज आर द स्मॉल पोर्स, दीज आर द ऑस्टिया. सो कोइनोसाइटचं फंक्शन काय मग इम्पॉर्टंट त्यामध्ये, तर कोइनोसाइटला फ्लायजेला आहे, तो फ्लायजेला त्या वॉटर करंटला मेंटेन करण्याचं काम करतो. ठीक आहे. देन अनदर फंक्शन. आता बघा, हे का करायचं आहे, याला म्हणतो आपण वॉटर कॅनल सिस्टम. ठीक आहे. याला म्हणतो आपण वॉटर कॅनल सिस्टीम. दिस इज अगेन द युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्पॉन्जेस ऑर द पोरिफेरा. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये कुठेही काही ऑर्गन वगैरे काही प्रेझेंट नाही. ठीक आहे. याचा उपयोग कुठे आहे, आता डायजेशनमध्ये उपयोग होतो या कोइनोसाइटचा. अगेन कसा उपयोग होतो ते बघूया. द डायजेशन, द मोड ऑफ किंवा मेथड काय म्हणतील आपल्याला डायजेशनची, इट इज अ होलोझाईक. डायजेशन कसं असतं, होलोझाईक. होलोझाईक मेथड. होलोझाईक मेथड म्हणजे काय, डायरेक्टली इंजेस्ट करणं. आपल्यामध्ये पण काय होलोझाईक, आपण काय करतो, इंजेस्ट करतोय. आपण ॲब्झॉर्ब करतोय का, नाही. ठीक आहे. सो फंगाय जे असतात, आपण फंगाय बघितले, तर फंगाय ॲब्झॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे सॅप्रोफायटिक ज्याला म्हणतो, म्हणजे ॲब्झॉर्ब करतायत. इथे काय होतं, इंजेस्ट, म्हणजे डायरेक्टली फूड एंटर होणार आहे आत. ठीक आहे. अँड होलोझाईक अँड याला म्हणणार आपण इंट्रा सेल्युलर डायजेशन. होलोझाईक अँड इंट्रासेल्युलर डायजेशन. इंट्रासेल्युलर डायजेशन मीन्स द डायजेशन विच इज ऑकरिंग इनसाइड द सेल. ठीक आहे ना. आता याला न्यूट्रिशन कसं मिळतं ते बघा. हा ऑस्टिया प्रेझेंट असतात, याच्या बॉडीवरती मायन्यूट पोर्स प्रेझेंट आहे. या पोर्सने काय होतं, वॉटर एंटर होतं आहे. ठीक आहे. सो अलॉंग विथ दिस वॉटर द न्यूट्रियंट्स ऑल्सो एंटर्स इन टू द स्पॉन्जोसील. ठीक आहे. त्या वॉटरसोबतच काय होत असतं, न्यूट्रियंट्स येत असतात. बरोबर का नाही. वॉटरमध्ये काय असणार आहे, त्या न्यूट्रियंट्स प्रेझेंट असतात. सो त्या अलॉंग विथ द वॉटर द न्यूट्रियंट्स एंटर इन टू द स्पॉन्जोसील. स्पॉन्जोसीलमध्ये आल्यानंतर काय होतं, दीज कोइनोसाइट सेल्स जे असतात, दीज हॅव दी व्हॅक्युल्स. ठीक आहे. दीज कोइनोसाइट सेल्स हॅव द व्हॅक्युल्स. यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, व्हॅक्युल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. अँड दीज व्हॅक्युल्स हेल्प इन द डायजेशन ऑफ दॅट न्यूट्रियंट्स. म्हणजे ते आलेले न्यूट्रियंट्स कोण घेतं, या कोइनोसाइट सेल्स घेतात. ठीक आहे. आणि त्याला कुठे डायजेस्ट करतात, या व्हॅक्युल्समध्ये डायजेस्ट करतात. त्याला आपण म्हणतो फूड व्हॅक्यूल. त्याला काय म्हणणार आपण, फूड व्हॅक्यूल. फूड व्हॅक्यूल. ठीक आहे. फूड व्हॅक्यूल म्हणजे ज्याच्यामध्ये डायजेशन होणार आहे. सो डायजेशन कुठे झालं, इनसाइड द सेल. ठीक आहे. दॅट इज वाय द इंट्रासेल्युलर डायजेशन. सो एक काम आहे कोइनोसाइट सेलचं, ते काय करतायत, अजून डायजेशनसाठी तुम्हाला हेल्प करतायत.
ठीक आहे, तुम्हाला म्हणजे स्पॉन्जेसला हेल्प करतायत, ठीक आहे ना, आपल्याला नाही करत आहे. सो फूड व्हॅक्यूल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, त्यामध्ये काय होतं, डायजेशन होतं. सो दॅट इज इट इज इंट्रासेल्युलर. आणि होलोझोईक का, कारण येणारं बॉडीमध्ये येणारं फूड जे तर डायरेक्टली एंटर झालं आहे, म्हणजे एंगल्फ झालं आहे ना म्हणता येईल आपल्याला, म्हणून त्याला होलोझोईक. ठीक आहे. आता येणारं जर वॉटर असतं, अलॉंग विथ दिस वॉटर देर इज अ गॅसेस प्रेझेंट असणार, बरोबर की नाही, H2O प्रेझेंट आहे, ऑक्सिजन. सो एक्सचेंज ऑफ गॅसेस वगैरे जे असतं ते सुद्धा काय होतं, या वॉटरच्या मदतीनं होतं, म्हणून ते वॉटर एंटर होतं आत. वॉटरची एंट्री देण्याचं कारण काय हे अगोदर समजून घ्या. सगळ्यात पहिले म्हणजे त्याला फूड पाहिजे, तर ते फूड पण वॉटरने येणार आहे. त्याला ऑक्सिजन पाहिजे, तो पण तो वॉटरमधून घेणार आहे. आणि त्यासोबत त्याला एक्सक्रिशन करायचं आहे, त्याने डायजेस्ट केलेले जे वेस्ट मटेरियल आहे, ठीक आहे ना, नायट्रोजिनस वेस्ट प्रोड्यूस होत असतात प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये. नायट्रोजिनस वेस्ट म्हणजे असं वेस्ट की विच कंटेन्स दी नायट्रोजन कंपाऊंड्स. ठीक आहे. मग त्याचे वेगवेगळे फॉर्म असतात, अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड, 3 फॉर्म असतात. त्यापैकी इथे स्पॉन्जेसमध्ये जो एक्सक्रिडरी प्रोडक्ट आहे, नायट्रोजिनस वेस्ट आहे, तो असतो अमोनिया. ठीक आहे. सो एक्सक्रिडरी प्रोडक्ट काय आहे, अमोनिया. व्हॉट इज अमोनिया? अमोनिया इज अ नायट्रोजिनस वेस्ट. कोणाचा? स्पॉन्जेसचा. आपण काय बघतोय? स्पॉन्जेस बघतोय, पोरीफेरा बघतोय. ठीक आहे. सो नायट्रोजिनस वेस्ट, अमोनिया इज अ नायट्रोजिनस वेस्ट. ठीक आहे. 3 टाईप असतात सांगितलं, अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड. ठीक आहे. एक्सक्रिशन या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करतो डिफरंट टाईप्स ऑफ द नायट्रोजिनस वेस्ट. तर त्यापैकी हा लक्षात ठेवायचा की यांच्यामध्ये काय असतं, अमोनिया असतो. ठीक आहे. सो इट इज अ सिम्पल आहे अमोनिया. त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन पुढे होत असतं. अमोनिया इज अ हायली टॉक्झिक. ठीक आहे. अमोनिया इज अ हायली टॉक्झिक नायट्रोजिनस वेस्ट. तर यांच्यामध्ये काय होतं, हे वॉटर जेव्हा येतं तर त्या वॉटर आल्याने त्यांना फूड मिळतं आहे, त्या ठिकाणी गॅस मिळतो आहे, मग गॅसियस एक्सचेंज होतं, ते CO2 वॉटरमध्ये टाकून देतात. त्यानंतर अमोनियाला पण वॉटरमध्ये टाकून देतात या कोइनोसाइट सेल्स. ठीक आहे. आणि मग ते वॉटर पुढे पुन्हा काय केलं जातं, बाहेर टाकलं जातं आहे. का? कारण त्या वॉटरमध्ये आता काय आहे, कार्बन डायऑक्साईड टाकलेलं आहे, त्याच्यानंतर नायट्रोजन वेस्ट टाकलं आहे. सो तो कुठे गेला पाहिजे, बाहेर गेला पाहिजे. त्यामुळे कंटिन्यू काय केलं जातं, इकडून वॉटर एंट्री, इकडून बाहेर, इकडून एंट्री, इकडनं बाहेर. याला म्हणतो आपण वॉटर कॅनल सिस्टम. ठीक आहे. याला काय म्हणायचं, वॉटर कॅनल सिस्टम. आणि वॉटर कॅनल सिस्टम इज अगेन द युनिक फीचर ऑफ द फायलम पोरीफेरा. ठीक आहे. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस पोर्स, ही जी पोरस सिस्टीम आहे त्यामुळे काय तयार झाली, तिथे वॉटर कॅनल सिस्टीम तयार झाली. म्हणजे काय, एकाकडनं वॉटर एंटर होतं, दुसरीकडनं वॉटर कंटिन्यू बाहेर पडतं. फ्लो कसा मेंटेन केला जातो, ड्यू टू द सीजलेस मुवमेंट म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, सीजलेस मुवमेंट ऑफ द फ्लायजेला. सीजलेस मुवमेंट म्हणजे एंडलेस मुवमेंट. ठीक आहे, जी कधी थांबत नाही. सो फ्लायजेला कंटिन्यू मूव होत असतो आणि तो काय करत असतो, कंटिन्यू वॉटरला अपवर्ड डायरेक्शनला टाकत असतो. त्यामुळे वॉटर काय होतं, तिथे फ्लो मेंटेन राहतो वॉटरचा, तो बाहेर जातो थ्रू द ऑस्क्युलम. मग काय होईल, पुन्हा नवीन वॉटर येत राहील, तिथून न्यूट्रियंट्स येत राहील, फ्रेश ऑक्सिजन येत राहील फ्रेश वॉटरमध्ये, पुन्हा ते ऑक्सिजन वापरून घेतील, पुन्हा ते बाहेर टाकत राहतील. ठीक आहे. सो अशी सायकल ती चालूच असते वॉटरची बाहेर टाकण्याची. सो यामध्ये आपण स्ट्रक्चर स्टडी केलं, त्यासोबत काय काय स्टडी केलं बघा. इथे आपण एक्सक्रिशन पण सांगून टाकलं. ठीक आहे. त्यानंतर वॉटर कॅनल सिस्टीम इथे एक्सप्लेन झाली आपली, बरोबर आहे, वॉटर कॅनल सिस्टम. त्यानंतर आपण स्केलेटन सांगितला की विच इज मेड अप ऑफ द स्पायक्युल्स. ठीक आहे. त्याचे 3 टाईप्स असतात, पण ते आपण टाईप्समध्येच बघणार आहे, स्पॉन्जेसच्या टाईप्समध्ये. त्यानंतर अमिबोसाइट सेल्स आपण यामध्ये बघितल्या, स्क्लेरोब्लास्ट अँड आर्किओसाइट. स्क्लेरोब्लास्ट विच हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ द स्केलेटन. ठीक आहे. आणि आर्किओसाइट्स पण असतात विच आर टोटिपोटंट सेल्स विच फॉर्म्स दी ओवा अँड दी स्पर्मेटोसाइट ड्युरिंग द फर्टिलायझेशन. ठीक आहे. पुढे जे बघायचं आपल्याला ते बघायचं यांचं फर्टिलायझेशन कसं होतं. ठीक आहे. डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे, आणि क्लासिफिकेशन ऑफ दी पोरीफेरा.